नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बांगडी, पारिजात बांगडी। त्यासाठी आपल्याला फूल बनवायचे आहे। त्यासाठी मी घेतली 0.3 गेजची वायर, हे गहू मणी, 3 mm चा ग्रीन बीड्स, नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर आणि कटर। तर आपल्याला एक बांगडी वेस पण लागणार आहे। आपण सुरू करूया। इथे मी 0 mm चे गोल्डन मणी घेतलेले आहेत। आता मी 0.3 गेज वायरच्या बंडलमधून एक वायरचा तुकडा कट करून घेत आहे। आता यामध्ये मी एक गहू मणी टाकून त्याच्यावर एक गोल्डन बीड टाकून घेऊन आपल्याला त्याची माळ तयार करायची, फूल तयार करून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला गहू बीड त्याच्यावर एक 0 mm चा गोल्डन बीड टाकून अशा प्रकारे आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला 9 मणी एकामागे एक ओवून घ्यायचे आणि त्याचं फूल कसं बनवायचं मी ते दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी 9 गहू मणी ओवून घेतलेत। आता आपल्याला याचं फूल बनवून घ्यायचं आहे। अशा मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे फूल बनवून घ्या। याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर यूट्यूबला आहे, यूट्यूबची लिंक मी याच्यावर देत आहे, जाऊन यूट्यूबला मला सबस्क्राईब करा। आता यामध्ये मी एक 3 mm चा ग्रीन क्रिस्टल टाकून घेतला आहे। तो आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। मण्याभोवती त्याला रॅपिंग करून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आता मी इथे 0 mm चे गोल्डन बीड्स घेतले। आपल्याला त्या क्रिस्टल भोवती असे ते तारेमध्ये ओवून त्याचा असं राऊंड करून घ्यायचं व्यवस्थित आणि 10 क्रिस्टल मणी त्यात बसले आणि पुन्हा आपल्या मोतीभोवती त्याला व्यवस्थित राऊंड फिरून पॅक करून घ्यायचे। आपलं सुंदर असं फूल तयार आहे। आता मी असेच आणखी 10 फुलं तयार करून घेते। अशा प्रकारे मी फुलं तयार करून घेतली। आता आपण बांगडीच्या बेसला ते कसे सेट करायचे ते बघू। इथे मी बांगडी बेसला जो होल आहे त्यामधून आपल्या फ्लावरची तार टाकून घ्यायची आणि ती बघा अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्या प्रकारे ती व्यवस्थित आपल्याला पुन्हा बांगडी भोवती आणि मोती भोवती अशी रॅप करून घ्यायची, जेणेकरून आपलं फूल व्यवस्थित बसेल। दोन्ही बाजूने अशाच प्रकारे रॅप करून घ्यायचे आणि उरलेली वायर ही आपल्याला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायची। बघा, मी अगदी व्यवस्थितरित्या होल सेट करून घेतले। आता मी अशाच प्रकारे बाकीचे फुलं बांगडी बेसवर सेट करून घेते। अशा प्रकारे मी सर्व फुलं व्यवस्थितरित्या बांगडी बेसवर बसवून घेतली आहे। सुंदर अशी आपली बांगडी तयार आहे। बघा, शेवटचं फूल पुन्हा मी दाखवते कसं बसवायचं। बघा, व्यवस्थित असं आपल्याला रॅप करून पुन्हा मोतीभोवती करून आणि त्याची ॲक्सेस वायर जी आहे ती व्यवस्थित कट करायची, जेणेकरून हाताला लागली नाही पाहिजे। बघा, किती सुंदर अशी आपली बांगडी तयार झाली आहे। तुम्हाला जर ही बांगडी अशी बनवायची असेल तर नक्की बनवा। मला फोटो व्हिडिओ शेअर करा आणि ऑर्डरसाठी DM करा। धन्यवाद।